आता आम्ही पुरस्कार भेटवण सोहळ्याकडे वळूया. गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड 2024 आणि 25 तियात्र मळार हो पुरस्कार फावो जाता श्रीमती शेरॉन माझारेलो हांकां. तांचेर आमी एक ल्हानशी एवी फिल्मूय पळयतली. शेरॉन बाय तशें वेस्टर्न संगीतांत एक सुवादीक ताळ्याचो आविष्कार म्हळ्यार बाय शेरॉन माझारेलो. माचेर येवचें. नायटिंगल ऑफ द कोंकणी स्टेज अशें म्हणून तांकां सगळे वळखतात. साल्सेतच्या वेळी गांवांत तांचो जन्म जालो. ल्हानपणासावन तांच्या गांवांत जावपी तियात्र आनी हेर सांस्कृतीक कार्यावळींचो प्रभाव तांच्या मनार जालो. तांणी मुंबय युनिव्हर्सिटीन सायकॉलॉजींतल्यान पदवी घेतल्या. ट्रिनिटी कॉलेज लंडनाच्या अभ्यासक्रमांत तांणी शेगीत 3 वर्सां डिस्टिंक्शन घेतलां. फाटलीं 40 वर्सां शेरॉन बाय कलेच्या वेगवेगळ्या मळार वावुरतात. सिंगर, एक्टर, प्ले रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर अशा वेगवेगळ्या आंगांनी ती काम करीत आसा. ताणें आपल्या कामाची सुरवात 1978 वर्सा मुंबयच्यान केली. संपूर्ण भारतभर तांणी परफॉर्मन्सीस केले, जावं ती तियात्र माची, टीव्ही वा रेडिओ. शेरॉन बायन सगळे कडल्यान नामना जोडले. तांणी गायिल्ले माणे, कातारां खूब फामाद. अजून दर एक दिसा आकाशवाणीचेर प्रेक्षक तांच्या कातारांची मागणी करताना दिसतात. फामाद तियात्रिस्ट आनी तांचे गायकार फिल्मिक्स हांच्या वांगडा तांणी बरीच सुपरहिट डुएट कातारां दिल्या आनी फामाद केल्या. वर्ल्ड कोंकणी कॉन्फरन्स, मेंगळूरच्या कोंकणी निरंतर आयोजीत गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान वर्ल्ड कोंकणी कल्चरल कन्व्हेन्शन मंगळूर अशा साबार व्हड व्हड जाग्यांचेर तांणी आपली कला सादर करून नामना जोडल्या. तांणी एक अभिनेत्री म्हणून 500हून चड तियात्रांनी काम करून प्रेक्षकांची मनां जिखल्या. अभिनया बरोबर तांणी दिग्दर्शनय केलां. स्वतंत्र 15 तियात्र तांणी दिग्दर्शीत केल्या. ह्या तियात्रांनी तांणी वेगवेगळे सामाजीक विशय हाताळल्या. तातूंत कांय तियात्र तांणी स्वताच बरयल्या. सदांच नवे नवे एक्सपेरिमेंट करपी बाय शेरॉन इतल्यानूच थांबले ना. ताणें सिनेमा क्षेत्रांत लेगीत आपले कलेचें सादरीकरण केलें. तूं कितें करतलो आसलो ह्या तेंच्या सिनेमाचे जगभर शो जाले. तांणी चेडू द गर्ल म्हणून लघुपटाची निर्मिती केल्या. लव गोवा स्पीक कोंकणी ह्या नांवाचें कोंकणी कशें उलोवप हें शिकोवपाचें पुस्तकूय तांणी बरयलां. थिएटर आर्ट अँड कल्चरल इन्स्टिट्यूशन नांवाची एक संस्थाय ती चलयता, जातूंत नव्या पिळगेक साहित्य, चित्रपट, तियात्र, डान्स, म्युझिक अशे कलेचे वेगवेगळे प्रकार शिकपाक मेळटा. ताणें आपल्या गाण्याचे 35हून चड अल्बम्स तयार करून व्हड काम केल्लें आसा. तांच्या ह्या व्हड कामाची दखल घेवन तांचे कितलेशेच सत्कार जाल्यात आनी कितलेशेच तांकां पुरस्कारय फावो जाल्यात. तांच्या ह्या वावरा खातीर आयज गोंय सरकार करता तांचो हो सन्मान बाय शेरॉन माझारेलो. भजन मळार हो पुरस्कार फावो जाला श्री गुरुदास गांवकार हांकां. ₹1,00,000 यादस्तीक आपला गोवा प्रमाणपत्र भजन अशे हे पुरस्काराचे स्वरूप इथल्या आसा. मातीत असे काहीतरी आहे जे इथल्या लोकांना भक्तिरसातील ह्या गायन कलेची ओढ लावते. वर्षभर कुठे ना कुठेतरी भजनाचे सूर कानी पडतात आणि आपण ह्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडले गेलो आहोत असा भास होतो. ही जाणीव कायम ठेवायला अनेक कलाकारांनी आपले संपूर्ण जीवन ह्या कलेची साधना केली आहे. आपल्या जवळ आलेला हा सांस्कृतिक वारसा त्यांनी इतरांनाही वाटला आहे. असेच एक भजन कलेची कायम साधना करणारे कलाकार म्हणजे शिरगाव येथील श्री गुरुदास गांवकर. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावी म्हणजे शिरगाव येथे घेतले. 11वी म्हणजेच त्यावेळची SSC पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. पण त्यांचा पिंड भजनी कलाकाराचा तो त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांचं मन नेहमी भजनात रमायचं. माणसाला त्याच्या आयुष्यात कितीही त्रास असला तरी संगीत ही त्याची संजीवनी होते अशी जाणीव त्यांना कमी वयातच झाली होती. संगीताच्या सुरात ते आनंद शोधू लागले. कैलासवासी धोंडू नाईक यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्रथम धडे घेतले. त्यावेळी थोर भजन सम्राट मनोहर बुवा शिरगावकर यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या कलेवर भजनाचा साथ चढवला.
त्यानंतर नाना शिरगावकर, श्रीपाद बुवा माडिये अशा दिग्गजांकडून त्यांनी आपली कला आणखीन प्रगल्भ केली. संगीत विशारद अशी पदवी घेऊन ते आपल्या जवळ असलेले ज्ञान आता इतरांनाही देऊ लागले. त्यांनी 11 वर्षे वेगवेगळ्या विद्यालयातून संगीत शिक्षक म्हणून काम केले आहे. 1983 साली त्यांनी अखिल गोमंतकीय भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवले. ही शिकवणी करता करता त्यांना अनेक ठिकाणाहून सादरीकरणाची निमंत्रणेही येऊ लागली. त्यांच्या कलेची दखल घेऊन पंडित भीमसेन जोशी यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले. संगीताला एक शैक्षणिक पद्धतीने पुढे न्यावे म्हणून त्यांनी सातेरी संगीत सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली. दरवर्षी त्यांच्या विद्यालयातून 25 तरी नवीन कलाकार आखाड्यास येतात. हे त्यांनी कला क्षेत्राला दिलेले महत्वाचे योगदान आहे. निस्वार्थीपणे शिकवताना पुढची पिढी हा वारसा असाच पुढे नेईल अशी ते अपेक्षा धरतात. श्री गुरुदास गावकर यांच्यासारखे कलाकार आमच्या गोव्याला लाभले हे आमचं अहोभाग्य. त्यांची ही साधना अशीच अखंड चालू राहो ही देवाजवळ प्रार्थना. त्यांच्या कार्यासाठी संपूर्ण गोमंतकीयांच्या वतीने गोवा सरकारकडून त्यांचा आजचा हा सन्मान. श्री गुरुदास गावकर. संगीत मळार हो पुरस्कार फावो जाला श्री दामोदर कमलाकर शेवडे हांका. जोरदार ताळ्यांनी या कलाकारांचे आम्ही अभिनंदन करूया, तांकां परबी भेटूया. असं म्हणतात की आध्यात्मिक साधनेनंतर परमेश्वराच्या सगळ्यात जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे संगीत साधना. संगीताच्या स्वरात इतकी ताकद असते की तो आपल्याला एक वेगळ्या तंत्रीत किंवा समाधी अवस्थेत घेऊन जाऊ शकतो. अशाच पठडीतले एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक म्हणजे श्री दामोदर शेवडे. सगळे त्यांना भाई म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म पेडणे धारगळे इथला. लहानपणात आपल्या वडिलांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यांना शास्त्रीय संगीतात जास्त रस वाटू लागला. शिक्षण घेताना वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी संगीत साधनेचा पुढचा अभ्यास करायला मुंबई गाठली. आपल्या या साधनेच्या प्रवासात त्यांना अनेक दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे. श्रीपाद बुवा माडिये हे त्यांचे प्रथम गुरु. त्यानंतर बार देवधर, पंडित शामराव गोपटे, रामकृष्ण बुवा जोशी, जितेंद्र अभिषेकी अशा थोर गुरूंकडून त्यांनी संगीताचे ज्ञान प्राप्त केले. सुरुवातीला 4 वर्ष ते मुंबईत देवधर विद्यालयात गायन आणि हार्मोनियम शिकवत होते. आपल्या जवळ असलेली ही कलेची देणगी आपण इतरांनाही वाटून द्यायला हवी अशी जाणीव त्यांना वयाच्या 25व्याच वर्षी झाली. एक वेगळाच ध्यास घेऊन ते गोव्यात परतले. कला अकादमीच्या पेडणे केंद्रात त्यांनी संगीत शिकवण्याचे काम केले. पेडणे, बारदेस, वास्को, सावंतवाडी, कुडाळ अशा अनेक भागातून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला यायचे. शाळांमधून त्यांनी संगीत शिक्षक म्हणूनही काम केले आहे. 2000 साली त्यांनी आपल्या घरी गुरुकुल संस्थेची स्थापना करून शास्त्रोक्त गुरुकुल पद्धतीने संगीत शिकवायला सुरुवात केली. गांधर्व विद्यालयाचा विशारदपर्यंतचा अभ्यास शिकवण्याची सोय त्यांच्या विद्यालयात आहे. त्यांच्या गुरुकुलातून शिकलेले अनेक जण पेडणे तसे इतर भागात आज संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. ते स्वतः संगीत विशारद आहेत. भजन, संगीत, नाटक, भारतीय शास्त्रीय संगीत अशा अनेक तऱ्हेने त्यांनी आपली साधना अखंडपणे चालू ठेवली आहे. अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिकाही त्यांनी केल्या आहेत. त्यांच्या हार्मोनियमवरून साथ केलेल्या नाटकांची आठवण अजूनही रसिक प्रेक्षक काढतात. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे कधीही न गेलेला हा कलाकार म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या अनमोल कामगिरीबद्दल त्यांचा आजचा हा सन्मान. श्री दामोदर शेवडे. नाट्य मळार राज्य सांस्कृतिक पुरस्कार जोडला श्री गजानन गंगू नाईक हाणी.
पूर्ण वेळ नाटकात काम करणारे व्यावसायिक कलाकार नसले तरी इथे दरवर्षी शेकडो नाटके सादर होतात. नाटकासाठी असणाऱ्या निव्वळ प्रेमापोटी हे शक्य होते. आपले व्यवसाय आणि नोकरी सांभाळून अनेक गोमंतकीय ही कला जोपासतात. अशा कलाकारांना निव्वळ हौशी म्हणणे कसे योग्य होईल? ह्यांच्याचकडून आम्हाला जाणीव होते की नाटक हे एक अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे आणि ते एक आदर्श समाज घडवण्याचे काम करत असते. गोव्यातील बहुतांश कलाकारांनी अशीच आपली कला जोपासली आहे. यंदाच्या नाट्यकलेच्या सेवेसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळवणारे असेच एक थोर कलाकार आणि शिक्षक म्हणजेच धार बांदोडा येथील श्री गजानन नाईक. त्यांचा जन्म साकोर्डे धार बांदोडा इथला. सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या गावातच घेतले. लहानपणीच त्यांच्या बालमनावर नाटकाचे संस्कार झाले. पुढे ते शालेय शिक्षणासाठी सावयवेरीला गेले. तिथून मग पुढचं शिक्षण मडगावच्या नूतन विद्यालयात त्यांनी घेतलं. ते आपल्या कामात इतके निपुण होते की त्यांना त्याच विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. शिकत असतानाच 1979 साली त्यांनी पहिल्यांदाच कला अकादमीच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले. पुढच्याच वर्षी म्हणजे 1980 साली त्यांनी ह्याच स्पर्धेत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून सहभाग घेतला आणि दोन्ही विभागात प्रथम पारितोषिक मिळवलं. काही काळ मडगावात काम केल्यानंतर त्यांनी आपल्या गावी शिक्षक म्हणून काम मिळवले. आपली कला आपण कायम जोपासली पाहिजे, त्यातून एक सुसंस्कृत आदर्श समाज घडतो ह्याची त्यांना जाणीव होती. गावात त्यांनी स्वातंत्र्याची सिंहगर्जना या नाटकात काम केले. त्यांच्यातला कलाकार आता लख्ख झळकू लागला होता. त्यांची कीर्ती अशी पसरली की कोल्हापूरच्या आनंद विलास नाटक मंडळात व्यावसायिक नट म्हणून त्यांना बोलावून आलं. आग्र्याहून सुटका, एकच प्याला अशा नाटकातून त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले. त्यांचे कार्य गोव्यात ग्लाड या नाटकातील अभिनयासाठी त्यांची तारीफ केली. गेली 47 वर्ष ते या कलेची सेवा करीत आहे. आता ते हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला देताना दिसतात. त्यांनी नाट्य क्षेत्रात केलेल्या या अथक कार्याबद्दल गोवा राज्याच्या वतीने त्यांचा आजचा हा सन्मान. श्री गजानन नाईक. अपर्वी साहित्य मळार हो पुरस्कार जोडला श्रीमती नयना आडारकर हाणी. आणि सांगपाक खोशी जाता कालूच तांकां बाकीबाब बोरकर स्मृती पुरस्कार 2025 होय बी जाहीर जाल्लो आसा. तुमकां परबी खूप खूप परबी. कोंकणी साहित्याच्या मळार अश्यो एक साहित्यीक जाणी कथा, कविता, निबंध, बाल साहित्य, अणकार अशा अनेक प्रकारांचेर आपल्या लेखणीच्या गुणांची छाप सोडिल्ली आसा. ताणी कोंकणी साहित्याच्या मळार खूप व्हड कामगिरी केल्ली आसा. तांचो जन्म वास्को हांगचो. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्या उपरांत ताणी महाराष्ट्र परिचय सभा पुणेची राष्ट्रभाषा पंडित पदवी घेतली. कोंकणी राज्यभाषा आंदोलनाच्या तेंपार तांचो मोलाचो वांटो आणि सहभाग आसा. सुरवेक ताणी सुनापरांत दिसाळ्यान सहसंपादक म्हणून काम केलें. उपरांत भांगरभूंय दिसाळ्यान ज्येष्ठ सहसंपादक म्हणून काम केलें. राजहंस बाल साहित्य संकल्पनात संपादक पद सांभाळून ताणी कोंकणी साहित्याची सेवा केली. आपल्या ह्या कारकिर्दीन ताणी नवे लेखक, कवी, बाल साहित्यकारांक उर्बा दिवपाचें व्हड काम केल्लें आसा. नयनाबायली साहित्याची भाशा एकदम नितळ आणि समजून सोपी. ताणी वेगवेगळ्या साहित्य निर्माण केला. त्यांची बरीच पुस्तकांय प्रकाशित आसा. तातूंत 3 कविता संग्रह, 2 कथा संग्रह, 4 ललित निबंध आणि वट्ट 30 बाल साहित्य असलेली पुस्तकां आसा. तांची 11 अणकारीत पुस्तकां आसा जी साहित्य अकादमी तशेंच नॅशनल बुक ट्रस्ट सारकिल्ल्या प्रकाशकांनी उजवाडाक हाडल्या. तांचे कांय साहित्य हेर भाशांनी जशें हिंदी, कन्नड, मल्याळम, इंग्लीश अशा भाशांनी अणकारीत जाल्लें आसा. तांचे कथा, कवितांचो आस्पाव गोवा उच्च माध्यमीक बोर्ड, महाराष्ट्र उच्च माध्यमीक बोर्ड, गोवा युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल एन्थॉलॉजी ऑफ पोएम्स आसाम, एन्थॉलॉजी ऑफ कर्नाटका अकॅडमी, साहित्य अकादमी, रॉक जर्नल लंडन, शेल विंडोज शॉर्ट स्टोरी एन्थॉलॉजी, मॉन्सून वेड शॉर्ट स्टोरी एन्थॉलॉजी, रिव्हर ऑफ फ्लॅश इंडियन शॉर्ट स्टोरी फिक्शन,
आलेफ बुक कंपनी अँथॉलॉजी अशा वेगवेगळ्या पावण्यार तांचें साहित्य पावलां. त्यांच्या ह्या व्हड साहित्यीक कार्याक लागून तांकां जायते पुरस्कार फावो जाल्यात. तातूंत गोंय सरकाराचो यशोदामिनी, टी.एम. पै फावंडेशन, कोंकणी अकादमी, कोंकणी भाशा मंडळ अशे नामनेचे पुरस्कार आसात. तशेंच तांकां CCRTची फेलोशीप सुद्दां फावो जाल्ली आसा. ती अजूनय सातत्यान लिखाण करीत आसात आनी नवे पिळगेक मार्गदर्शन करीत आसात. तांच्या ह्या व्हड वावराक लागून गोंय सरकार करता तांचो आजचो हो भोवमान श्रीमती नयना आडारकर. भजनाच्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे श्री आनंद आमोणकर यांना. कांय कलाकार असे असतात की जे केन्नाच प्रसिद्धी आणि पैशाच्या फाटल्यान धावनासतना निस्वार्थीपणान कलेची सेवा करतात. एक तरेची तंद्री तांकां लागलेली असता. जे मेळटा ते स्विकारप, सादी जीण जगप आणि साधू सारखे आपल्या कर्माचो ध्यास घेऊन तप करीत रावप हेच तांचें काम. अशेच योग्यतेचे एक आगळे वेगळे कलाकार म्हळ्यार आमोणे हांगचे बाब आनंद आमोणकर. ही व्यक्ती दिसता सादी आणि सामान्य, पण नादब्रह्माचो कसलो तरी हेंकां आशिर्वाद आसा. म्हणून ते तबले आनी पखवाज वाजोवपा बरोबर ते तयार करपाचें काम करता. ही वाद्यां तयार करप म्हळ्यार सोंपें काम न्हय. आनंद बाबान बांदलेल्या तबल्याचेर थाप मारता आसतना जो नाद तयार जाता तातूंत तांच्या भितर आशिल्ल्या कसलेल्या कलाकाराची जाणविकाय जाल्या बगर एक संगीत जाणकाराक रावची ना. तांच्यान अशी कला आसा की तबल्याची शाही वयल्यानच न्हय तर ती भितरल्यानय घालून एक वेगळेच तरेचे तबलें ताणें घडयल्लें आसा. ल्हानपणासावन तांच्या घरान अशा वाद्यां तयार करपाचें काम चालू आसलें. तांचो आजो म्हळ्यार आवयचो बापूय श्री अर्जुन परवार हांचे कडल्यान तांणी वादनाचे पयले धडे घेतले. तबलें शास्त्रोक्त पद्दतीन शिकपाक जाय हांची तांकां जाणीव आसली. म्हणून ते फामाद कलाकार मलबाराव सरदेसाय हांच्या कडेन तबलें शिकले. फुडें नामनेचे तबला गुरू पंडित प्रभाकर च्यारी हांचे कडल्यान तांणी आपल्या वादनाचेर आनीक संस्कार घालून घेतले. फुडें पंडित यशवंत केळकर आनी पंडित तारानाथ राव हांचे कडेन ते शिकले. एक वाटेन ते शिकताले तशेंच तांचे तबला निर्माण करपाचें कामय चालू आसलें. शिक्षण जाले उपरांत तांणी तबला शिकोवपाचे वर्ग सुरवात केली. कलापुरा, म्हापशां, उजगांव अशा वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळ्या संस्थांच्या कला तांणी कितलेशेच विद्यार्थी घडयले. तांच्या वादनाची शैली पळोवन गोंयांतले अनेक व्हड व्हड कलाकार आपल्या बरोबर साथ करपाक तांकां आपोवपाक लागले. मनोहर बुवा शिरगांवकर, शंकरराव गुरव, विठ्ठलराव धेपे, नरहरी वळवयकर, अप्पासाहेब देशपांडे, सोमनाथ च्यारी, नाना शिरगांवकर, वामन पिळगांवकर, मोहनदास पोळे, मधुसूदन च्यारी अशा कितल्याशाच दिग्गज कलाकारांक आनंद बाबान आपल्या वादनान भुरळ घाली. ह्या भायर तांणी बऱ्याच जाग्यांचेर सोलो वादन करून नामना जोडल्या. अजूनही ते तबल्याचे साथ करतात आणि नाटकांय वाजयतात. वेळ मेळटा तसो नवीन भुरग्यांक ते शिकोवपाचें काम करतात. अशा निस्वार्थी कलाकारांनी आमचे गोंयचे संगीत एक व्हड जाग्यार व्हरून दवरलां. तांच्या ह्या कामाची दखल घेवन गोंय सरकार करता तांचो आयचो हो भोवमान बाब आनंद आमोणकर. Let's felicitate Sri Agostino Francisco Xavier João da Cruz for his contribution to the field of music. Agustin Bab, Macheryuche. बाब आगुस्तीन दा क्रूज असो एक कलाकार ज्याच्या रक्तान संगीत आणि फक्त संगीतच भरला. वेस्टर्न म्युझिकाच्या मळार ताणें आपली एक वेगळीच छाप सोडल्या. गोंयांत तो खूब फामाद. तो वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सहजतायेन वाजयता. ह्या टॅलेंटेड कलाकाराचो जन्म 1956 वर्सा मडगांव हांगा जालो. मागीर 1965 तो कुडतरी रावपाक येयलो. हांगच्या सैमान आनी संस्कृतायेन ताच्या संगीताचेर संस्कार केले. मुळावें शिक्षण ताणें थंयच गांवांत घेतल्या उपरांत चौगुले कॉलेजीन मुंबय युनिव्हर्सिटीच्या इंटर आर्ट्सची डिग्री घेतली. पण ताचो एकेडमीक शिक्षणा परस चड मोग आसलो गावपाचेर आनी वाजोवपाचेर. ताणें स्कूल ऑफ म्युझिक मडगांव हांगा
थियरी ऑफ म्युझिक रॉयल स्कूल ऑफ म्युझिक लंडन हांची पदवी घेतली. तशेंच ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन हांची वायोलिन वादनाची पदवी घेतली. हांगा शिकच्या पयलीं ताणें ल्हानपणान एक खाजगी शिक्षका कडल्यान वेस्टर्न म्युझिक नोट रिडींग आनी गावपाचें शिकप केल्लें. फुडें मडगांवां ते ज्या जाग्यार शिकले थंयच संगीत शिक्षक म्हणून काम करूंक लागले. स्वताचे परफॉर्मन्सूय करूंक लागले. पूण एक कलाकार केन्ना एक जाग्यार ओगी बसना. तो आपल्या तरेन नवे नवे प्रयोग करीत रावता, रिस्क घेत रावता. आगुस्तीन बाबान तेंच केलें. 1978 सालांत तो मुंबय गेलो. थंय ताज हॉटेलान ते परफॉर्म करूंक लागलो. ताणें थंय खूब नामना मेळयली. मागीर कांय वर्सांनी तो परत गोंयांत येयलो आनी गोंयच्या ताज हॉटेलान काम करूंक लागलो. ताणें आज मेरेन प्रिन्स जॅकब, लॉर्ना, हेमा सरदेसाय अशा कितल्याशाच व्हड व्हड कलाकारां खातीर संगीत दिलां. स्वताचो ऑर्केस्ट्रा, स्वताचे बँड काडून तांणी नामना जोडल्या. संपूर्ण भारतात तशें पोर्तुगाल, US, कुवेत सारक्या वेगवेगळ्या देशांनी परफॉर्मन्स करून ताणें गोंयचें म्युझिक फामाद केलां. प्रख्यात तबला वादक सर्गेस्त झाकीर हुसेन हाच्या वांगडा सुद्दां ताणें आपलें संगीत सादर केलां. आगुस्तीन बाबा आज मेरेन बरेच पुरस्कारय फावो जाले. तांणी कोंकणी सिनेमांत लेगीत संगीत दिलां. काट्यांतलें फूल आनी जबाबदारी हे तांचे खूब गाजलेले सिनेमे. ह्याच सिनेमा खातीर तांकां गोंय राज्य सिनेमा पुरस्कार लेगीत गावला. फाटलीं 45 वर्सां ते संगीताच्या मळार काम करीत आसात. व्हड व्हड पुरस्कार घेत आसात. नांव मेळयत आसा. खूब नांव मेळ्ळें तरी अजून मनांत सरळ आनी सादें आसा ते. फुडले पिळगे मेरेन आपली कला पावोवपाक ते सदांच धडपडटा आनी तयारीन आसता. तांणी केल्ल्या ह्या व्हड वावराक लागून गोंय सरकाराच्या वतीन तांचो आयचो हो सन्मान बाब आगुस्तिनो द क्रूज. भजन आणि नाटकाच्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे श्री सुरेश अर्जुन बांदेकर यांना. संगीत, नाटक आणि भजन हे आमच्या गोंयच्या संस्कृतायेचे दोन व्हडले खांबे. ह्या दोन कला प्रकारांनी आमकां सदाकाळ समृद्ध केल्या. अजूनही गोंयच्या गांवांनी आमकां अशे कांय व्हड कलाकार मेळटा जाणी आपल्या जिवनाचो अर्थ ह्या कलेन सोदलो आनी सगळी जीण ह्या भजन आणि नाट्यकलेक ओपली. 1947 सालांत पेडण्याच्या मोर्जे गांवांत जल्मल्ले बाब सुरेश अर्जुन बांदेकर अशेच एक व्हड कलाकार. संस्कृतायेच्या दायज आशिल्ल्या मोर्जे गांवांत ते ल्हानाचे व्हड जाले. ल्हानपणापासूनच ताचेर नाटक आनी भजनाचो खूब व्हड प्रभाव आशिल्लो. कालांतरान व्हड जातकीर शिक्षणा उपरांत तांकां संजीवनी कारखान्यांत नोकरी गावली. चरितार्थाचो प्रश्न सुटावो जाताच तांणी आपलें सगळें ध्यान संगीत शिकपा कडेन वळयलें. पंडित अप्पासाहेब देशपांडे हे तांचे नाट्य आनी शास्त्रीय संगीत शिक्षणांतले पयले गुरू. भजनी सम्राट मनोहर बुवा शिरगांवकर हांच्या मार्गदर्शना खाला तांणी मागीर भजनाचें शिक्षणय घेतलें. भजनांत ते सामके रंगून गेले. मनोहर बुवा शिरगांवकर, नरहरी वळवयकर, मनोहर जुवेकर, बाबल रेडकर, वामन पिळगांवकर, रघुनाथ पेडणेकर आनी अशे कितल्याशाच व्हड व्हड भजनी कलाकारां वांगडा ते गोंयभर भोंवत आपली कला सादर करूंक लागले. ते इतक्याचेरच थांबले ना. आपल्या कडेन जें आसा तें दुसऱ्यांक शिकोवपाकय सुरवात केली. बरेचशे शिश्य घडयले. स्पर्धांचे परीक्षक म्हणूनय तांणी काम केलें. आकाशवाणी आनी दूरदर्शन हांगा तांणी सादरीकरणाय केल्या. तांच्या जिणेचो दुसरो एक भाग म्हळ्यार संगीत नाटक. तांणी साकारलेल्या अर्जुनाची भुमिका अजूनय लोकांच्या लक्षात आसा. खणखणीत आवाज आनी भारदस्त व्यक्तिमत्वाचो हो अर्जुन लोकांच्या मनाकाळजांत घर करून गेलो. अरविंद काळे नाट्यमंडळ पुणे हांच्या संगीत सौभद्र नाटकात गोंयांत जाल्ल्या 21 प्रयोगांनी तांणी अर्जुनाची भुमिका साकारली, जी खूब गाजली. फुडें नरहरी बुवा वळवयकर, रमेश सखाराम बर्वे, अरविंद काळे हांच्या पंगडा वांगडा दिल्लीन सुद्दां तांचो अर्जुन गाजलो. तांणी बऱ्याच जाग्यार संगीत नाटकांचें दिग्दर्शन लेगीत केलां. तांच्या कार्याक लागून तांचे खुबशे सत्कार जाल्यात आनी तांकां बरेच पुरस्कारय फावो जाल्या. अजूनय ते गातात आनी शिकपाची आवड आशिल्ल्याक संगीताचें मार्गदर्शनय करतात.
त्यांच्या ह्या कार्याक लागून आज गोंय सरकार करता तांचो हो व्हड भोवमान श्री सुरेश अर्जुन बांदेकर. लोककलेच्या मळार हो पुरस्कार जोडला श्रीमती सुहासिनी विठ्ठल नायक हाणी. पूर्वीच्या काळात आता सारखी मनोरंजनाची साधनं नासताली. तातूंत बायल मनशां तर खूपच कमी आसताली. आपले अंतर्मन व्यक्त करपाक तांणी काव्यांचो आणि म्हणींचो आधार घेतलो. तातूंतल्यान तयार जाली एक समृद्ध परंपरा, स्त्री शक्तीक व्यक्त करूंक लावपी एक सशक्त माध्यम. व्यावसायिक स्वरूप नासल्यान हो कला प्रकार लिखित स्वरूपान दवरपाचो कोणी प्रयत्न केलो ना. पिढ्यान पिढ्यो ही गितां आनी म्हणी मौखिक परंपरेंतल्यान मुखार मुखार वचत रावल्यो. एक ना एक दीस हांचो संग्रह जावप गरजेचें आशिल्लें. हाचीच दखल घेवन वारखणे फोंड्या हांगा रावपी सुहासिनी नायक हांणी अशी कवनां आनी म्हणीचो संग्रह करपाक सुरवात केली. नवीन म्हणी बरोवपाक सुरवात केली, संशोधन करपाक सुरवात केली आनी करता करता तांची 3 पुस्तकां उजवाडाक आयली. ओव्यांच्या प्रांगणात, धालांच्या मांडावर आणि उखाण्यांच्या आणि म्हणींच्या सानिध्यात एकंदरीत गोंयच्या कला आणि संस्कृतीच्या मळार ही एक व्हड मोलाची कामगिरी आसा. ह्यो म्हणी आणि ओव्यो आमची खरी दायज. सुहासिनी बायन हाचो संग्रह करून तातूंत एक तरेची कलेची व्हड सेवा केल्ली आसा. तांणी एक तरेन बायलांच्या सशक्तीकरणाक हातभार लायिल्लो आसा अशें म्हणल्यार चूक जावची ना. त्यो आपल्या शिक्षणा उपरांत अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करताल्यो. समाजकार्य आणि महिला आणि बाल विकास कार्य करपाचो तांचो सदांच कल आशिल्लो. संस्कृतीच्या मळार बायलांक वयर काडूंक जाय तर हे आपल्या परंपरेचें दायज साहित्याच्या रुपान मुखार सरूंक जाय हाची तांकां जाणीव आशिल्ली. त्यांच्या ह्या वावरा खातीर तांचे खूब सन्मान जाल्या. 2010 वर्सा तांकां मानाचो यशोदामिनी पुरस्कार फावो जाला. 2014 सालान तांकां मानाचो कला गौरव पुरस्कारय फावो जाला. जेन्ना जेन्ना गोंयच्यो धालो, ओव्यो आनी म्हणींचो उल्लेख जातलो तेन्ना आमकां सुहासिनी बायचो उगडास येत रावतलो. तांणी केल्ल्या ह्या मोलादीक वावराक लागून गोंय सरकार करता तांचो आजचो हो भोवमान श्रीमती सुहासिनी नायक. नाट्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे श्री अमृतराव भोसले यांनी. मनापासून अभिनंदन आणि स्वागत. गोव्याच्या कानाकोपऱ्यातून अजूनही उत्सवी स्वरूपाची नाटके सादर होतात. ही परंपरा आजतागायत जपण्यासाठी अनेक कलाकारांनी योगदान केले आहे. आपला प्रपंच आणि व्यवसाय हे सांभाळता सांभाळता या कलाकारांनी रंगदेवतेची सेवाही केली आहे आणि अजूनही करीत आहे. सांत इस्लेव येथील श्री अमृतराव भोसले हे एक असेच मोठे नाट्य कलाकार. उत्सवी रंगभूमीवरील नाट्य क्षेत्रात त्यांचा हातखंड आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके अजूनही प्रचलित आहे. ह्या जुन्या नाटकांचा सादरीकरणाचा वेळ खूप मोठा असायचा. आताच्या काळात एवढा वेळ देणं शक्य नाही, म्हणून त्या जुन्या संहिता एडिट करण्यात येतात. अमृतरावांचा अशा एडिटिंग मध्ये हातखंड आहे. कथेचा आत्मा न मारता नाट्य संहिता ते चांगल्या तऱ्हेने आजी वांगडा आणि आजे वांगडा ही नात्रा हांगा येऊन त्यांच्या चढवतात. या भाग्याच्या आणि सुखाच्या क्षणाची साक्षीदार तर जाताच, पण तेच संस्कार घेऊन ही भुरगी वाटली हातोत मागतोय तो भावना. लहानपणापासून त्यांच्या घरात कलेचे वातावरण होते. एकत्र कुटुंब पद्धतीने सगळी माणसे पूर्वी नाटकात सहभागी व्हायची. त्यांच्या बालमनावर असे संस्कार झाले. आपल्या वडिलांकडून त्यांनी नाटकाचे प्राथमिक धडे घेतले. शिवराय चोडणकर यांच्याकडून त्यांना पुढे मार्गदर्शनही लाभलं. मास्टर नरहरी वळवईकर, नरहरी फडते, विनायक वळवईकर, नागेश फडते अशा थोर कलाकारांनी अमृतरावांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला ते फक्त अभिनय करायचे, पण कालांतराने त्यांनी नाटकाच्या इतर तंत्रावरही प्रावीण्य मिळवलं. त्यांच्या पत्नीचे मोलादिक सहकार्य त्यांना आपल्या ह्या नाट्य प्रवासात लाभले. गेली 50 वर्षे ते या क्षेत्रात वावरतात. त्यांनी
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांचे नाटकाचे ग्रुप्सही तयार झाले आहेत. आपल्या गावात ते अजूनही दरवर्षी 3 नाटके तरी सादर करतात. उत्सवी संगीत नाटक जिवंत ठेवण्याचे असल्यास नवीन संहिता निर्माण व्हायला हव्या असं त्यांना मनापासून वाटतं. अशा कलाकारांमुळेच गोवा नाट्य क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख आज ठेवून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत गोवा राज्याच्या वतीने त्यांचा आजचा हा सन्मान श्री अमृतराव भोसले. कीर्तन क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे हरिभक्त परायण श्री विवेक लक्ष्मण जोशी यांनी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात, यांचं अभिनंदन करूयात. कीर्तन म्हणजे एक नाट्यकृतीचाच आविष्कार. ईश्वर भक्तीने प्रेरित हो, समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन वाचिक अभिनयाने आपली वाणी सिद्ध करून एक कीर्तनकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो, समाजात चांगली मूल्ये पसरवतो. कीर्तन हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. अशाच कीर्तन संस्कृतीने आमच्या समाजाची सांस्कृतिक दृष्ट्या सेवा करणारे थोर कीर्तनकार म्हणजे श्री विवेक जोशी. ते मूळचे खडकी वाळपई सत्तरी येथले. शिक्षणातून ज्ञान प्राप्त करायचा लहानपणापासून त्यांचा ध्यास. सुरुवातीला प्राथमिक शिक्षण गावातच घेतल्यानंतर ते डिचोली येथील शांतादुर्गा विद्यालयात शिकले आणि नंतर पणजी येथे धेंपे विद्यालयात शिकून पदवीधर झाले. त्याच्यानंतर DED पदवी घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शिक्षकी पेशा स्वीकारला व एक नावाजलेले गणित शिक्षक म्हणून कीर्ती मिळवली. 1982 ते 92 या दरम्यान ते बोरी शिरोडा येथे सकाराम बोडे विद्यालयात शिकवायचे. त्यावेळी शिरोडा येथे राहणाऱ्या श्री गजानन बुवा फडके यांच्याकडे ते कीर्तन शिकले. त्यांना कीर्तनात गोडी वाटू लागली. पुढे त्यांनी आपल्याच गावात श्रीराम विद्यालयात नोकरी पत्करली. पण कीर्तनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. प्रसिद्ध कीर्तनकार श्री नारायण बुवा बर्वे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. त्यांच्यातला कीर्तनकार आता आकार घेऊ लागला. त्यांच्यातली विद्वत्ता आणि शास्त्रोक्त पद्धतीने कीर्तन सांगण्याच्या कलेमुळे ते नावलौकिकास आले. संपूर्ण गोव्यातून त्यांना कीर्तनाची निमंत्रणे येऊ लागली. 28 वर्षे गणित शिक्षकाची नोकरी करता करता ते तितक्यात आत्मीयतेने कीर्तनही करायचे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले कीर्तनाचे काम आणखीनच वाढवले. आपल्याकडे असलेले ज्ञान आणि कला त्यांनी आता नवीन पिढीला द्यायला सुरुवात केली. त्यांनी आजवर 51 नवीन कीर्तनकार घडवले आहेत. त्यांच्या कीर्तनात ते विज्ञान, सामाजिक विषय, पर्यावरण अशा विविध विषयावर कीर्तन करतात. या कीर्तनाच्या यज्ञात त्याने आपले संपूर्ण आयुष्य समिधा होऊन अर्पण केले आहे. चांगली मूल्ये आणि एक संवेदनशील समाज घडवण्याचे काम श्री विवेक जोशी नेहमी करत आले आहे आणि यापुढेही ते सतत असेच आपली साधना करत राहतील यात शंका नाही. त्यांच्या या थोर कार्याला अभिवादन करून गोवा सरकार करत आहे त्यांचा आजचा हा सन्मान. श्री विवेक जोशी. साहित्याच्या क्षेत्रामध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळवलेला आहे श्री लक्ष्मण कृष्ण पित्रे यांनी. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं अभिनंदन करूया आणि मंचावर स्वागतही. असे म्हणतात की माणसाला रडवणे जितके सोपे तितके त्याला हसवणे कठीण. आपल्या साहित्य निर्मितीतून असे व्यंगात्मक आणि तितकेच बुद्धिनिष्ठ लिहिणारे साहित्यिक तसे विरळच. त्यातून संस्कृत सारख्या प्राचीन भाषेवर पांडित्य हे रसायन क्वचितच जुळून येतं. अशी माणसे आमच्या समाजात आहे हे आमचे अहोभाग्य. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ते आहे श्री लक्ष्मण पित्रे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. साहित्य आणि भाषेचा अभ्यास हे तर आहेच, पण ते एक पुरातत्व अभ्यासक, चांगले पाककृती करणारे, थर्माकोल पासून सुंदर कलाकृती बनवणारे अशी त्यांची अनेक अंगे आहेत. त्यांचे मूळ शिक्षण गोव्यात झाले, पण नंतर पुणे विद्यापीठातून
संस्कृतमधून MA ची पदवी त्यांनी घेतली. संस्कृत शिक्षा परिषद कलकत्तामधून काव्यतीर्थ ही पदवी मिळवली. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथून संग्रहालय शास्त्राची पदवी मिळवली. सुरुवातीच्या काळात त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि दामोदर विद्यालय मडगाव येथे अध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर गोवा पुरातत्व संग्रहालय पणजी येथे 30 वर्षे शासकीय सेवा केली आणि शेवटी संग्रहालय संचालक या पदावरून 2006 साली ते निवृत्त झाले. त्यांनी आजवर 10 पुस्तके लिहिली आहेत. त्यात 1 संस्कृत आणि 9 मराठी पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी वृत्तपत्रातून लक्ष्मण रेषा, सुभाषित रसास्वाद, धर्म आणि तत्वज्ञान, विचारशलाका, विडंबन कविता, लक्ष्मणाचे श्लोक आणि प्रासंगिक लेख अशा अनेक स्वरूपाचे सातत्याने लिखाण केले आहे. आकाशवाणीवर मणिमेखला ही संस्कृत साहित्यावर भाषणे केली आहे. तसेच गोवा आणि महाराष्ट्रात त्यांची अनेक व्याख्याने आणि भाषणे ही प्रसिद्ध आहेत. त्यांचा मूळ स्वभाव मिश्किल आणि विनोदी असल्याने त्यांना विडंबन काव्य बऱ्या तऱ्हेने जमते. कालिदास प्रतिभोन्मेषा असे संस्कृत नाटक तर त्रिपुरदहन हे मराठी नाटक त्यांच्याच लेखणीतून जन्मले. अनेक एकपात्री प्रयोग, विडंबन गीतांचा कार्यक्रम, विडंबन कीर्तन, परिसंवाद, काव्य वाचन अशा अनेक साहित्याचे प्रकार ते सहज हाताळतात. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत. त्यात मराठी अकादमीचा उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार, कोकण मराठी अकादमीचा कालिदास साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. साहित्य निर्मितीतून सर्जनशीलतेचा आविष्कार करणारे श्री लक्ष्मण पित्रे यांचा गोवा सरकारकडून आजचा हा सन्मान. श्री लक्ष्मण पित्रे. यानंतर सर्वोत्तम सांस्कृतिक संस्था आणि हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे शांतादुर्गा कल्चरल असोसिएशन कुंभारजुवा यांना. पुढचे पुरस्कार प्रदान करावेत अशी विनंती मी श्री महेश कोठारे यांना करते. आपल्या गोव्यात अनेक संस्थांनी गोमंतकीय कला जपण्याचे आणि त्यांचे संवर्धन करून प्रचार आणि प्रगती करायचे काम केले आहे. पण खूप अशा कमी संस्था आहेत ज्यांनी सातत्याने गोव्याबाहेर तसे परदेशात सुद्धा गोव्याचे नाव वर काढले आहे. देशातल्या सर्वोच्च ठिकाणी त्यांनी आमच्या परंपरेचा ध्वज उंचावला आहे. आमची लोककला आणि पारंपरिक संगीत अजरामर केले आहे. तेही सातत्याने मागची अनेक वर्षे. प्रवास खडतर होता, पण त्यांची जिद्द अशी होती की त्यांनी न थकता अथक परिश्रम करून हे काम केले. अशीच एक संस्था म्हणजे कुंभारजुवा येथील शांतादुर्गा कल्चरल असोसिएशन. 26 जानेवारी 1973 साली या संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला 3 लाख रुपये नाटक आणि संगीताचे वर्ग, प्रमाणपत्र आणि वेगवेगळ्या नाट्य पुरस्कार असं याचं स्वरूप आहे. शास्त्रीय तसेच भजन असे दोन्हीही प्रकार या संस्थेतर्फे शिकवायचे. 1979 साली त्यांनी संस्था रीतसर सरकारी नोंद करून आपले कार्य वाढवले. लोककलेबरोबरच या संस्थेचे इतर जर सभासद आले असतील तर ते फोटोसाठी मंचावर येऊ शकतात. या क्षेत्रात त्यांनी काम करायला सुरुवात केली. गोमंत वाद्यवृंद, आमचे दायज, लोकतरंग असे अनेक दर्जेदार कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. जसे त्यांनी गोव्याचे नेतृत्व वेगवेगळ्या राज्यामधून केले, तसेच भारताचे नेतृत्व इंटरनॅशनल ट्रेड फेअर, गुजरात येथे झालेला महोत्सव 99 आणि मैसूर येथे झालेला USSR फेस्टिवल येथे केले. त्यांच्या भजन पथकाने अनेक पारितोषिकेही पटकावली आहे. महिला भजन ग्रुप, बाल भजन ग्रुप असे अनेक कलाकार त्यांनी आपल्या या भजन गटामधून घडवले आहे. दिल्ली येथे होणाऱ्या रिपब्लिक डे परेडमध्ये त्यांनी 3दा गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उद्घाटन प्रसंगीही भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या समोर त्याने आपली कला सादर केली. अंदमान निकोबार, लक्षद्वीप येथेही ते गोव्याची कला घेऊन गेले. भारतात एकंदरीत सगळ्याच महोत्सवात त्यांनी आमची गोव्याची कला सादर करून आमची मान उंचावली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजेच इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी
3 वर्षे त्यांनी सातत्याने गोव्याची लोककला सादर केली. संगीताचे वर्ग, लोकनृत्य प्रशिक्षण, पखवाज वर्ग, भजन वर्ग असे त्यांचे सातत्याने काम सुरूच असते. 2005 साली त्यांनी गोव्यातील पहिली दिंडी स्पर्धा आयोजित केली होती. प्रसिद्ध पारंपरिक कुंभारजुवेचा सांगोड उत्सव याला स्पर्धेचं स्वरूप आणून त्याच्यात सुसंस्कृतपणा आणायचं कामही ह्याच संस्थेने केलं. त्यांच्या शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण काम करायची पावती म्हणून त्यांना ISO सर्टिफिकेट मिळाले. लोककलेचे प्रतिनिधित्व करणारी अशी ISO सर्टिफिकेट मिळवणारी ही गोव्याची पहिलीच संस्था. आज ही संस्था एक NGO म्हणून अस्तित्वात आहे. लोककला आणि पारंपरिक प्रथा जपणारी संस्था आज अशा यशाच्या शिखरावर जाऊन पोचते हे खरेच गोव्यासाठी आणि सगळ्या कलाकारांसाठी एक मानाची गोष्ट आहे. त्यांचे हे कार्य असेच अथक चालू राहो. त्यांच्या या अथक कार्याची पावती म्हणून गोवा सरकार करीत आहे त्यांचा हा आजचा महासन्मान. शांतादुर्गा कल्चरल असोसिएशन, कुंभारजुवे. वाचाल तरच वाचाल या तत्वाचा प्रचार करणारी आणि सगळ्यांना वाचण्यासाठीच नव्हे तर उत्तम वाचण्यासाठी प्रवृत्त करणारी ग्रंथालय आणि ग्रंथपाल हे पुरस्कार आता इथे संपन्न होत आहेत. आमच्या गांवगिऱ्या वाठारांनी ह्या सेंट्रल लायब्ररीत संलग्न आशिल्ल्यो माणकुली वाचनालयां आपल्या पद्धतीन व्हड कामां करीत आसा. सैमान नटिल्ल्या आणि संस्कृतायेन समृद्ध आशिल्ल्या सावयवेरें गांवांत अशीच एक लायब्ररी आसा. ही आसा सावयवेरेची विलेज पंचायत लायब्ररी. हें वाचनालय म्हणल्यार गांवच्या लोकां खातीर आशिल्लें माहिती आणि ज्ञान मेळोवपाचें एक ठिकाण. 1997 सालांत हें वाचनालय सुरू जाल्लें. हिंदी, इंग्लिश, मराठी, कोंकणी, देवनागरी आणि रोमी अशा वेगवेगळ्या तरेची पुस्तक 50,000 रुपया सर्टिफिकेट आणि मेमेंटो अशा पुरस्काराच्या स्वरूपासाठी हे सगळें हाताळटा. हांगा वेगवेगळे विभागूय आसा. तातूंत भुरग्यां खातीर एक खास विभाग आसा जातूंत डिक्शनरीज, एन्सायक्लोपिडिया, ड्रामा, पोयम, स्टोरी अशी वेगवेगळ्या तरेची पुस्तकां भुरग्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करतात. हांगच्या रेफरन्स सेक्शनात 500 तरेची डिक्शनरीज आणि एन्सायक्लोपिडियास आसा. संशोधन करपी आणि अभ्यास करपी लोकांक हाचो खूब फायदो जाता. महिलांचो विभाग, ज्येष्ठ नागरिकांक खातीर विभाग आणि बाकी सर्वसाधारण विभाग असे वेगवेगळे विभाग आसा. रिडींग सेक्शनात दर दिसा वेगवेगळी 12 तरी दिसाळीं हांगा येतात. त्या भायर 20 ते 25 तरेचे दिवाळी अंक सुद्धा हांगा आसात. वाचनालयाचो जो प्रमुख भाग आसा तातूंत साधारण 9,000 वेगवेगळ्या विशयावयलीं पुस्तकां ह्या वाचनालयाची शोभा वाडयता. हें वाचनालय इतक्याचेर थांबना. हांगा वेगवेगळी तरेची प्रदर्शनां आयोजीत करतात. सायन्स डे, हेल्थ डे, वर्कबुक डे, गांधी जयंती, योगा डे अशा दिसांचेर हांगा पुस्तक प्रदर्शनां जातात. त्या भायर इजी रायटिंग, हँडरायटिंग, कुकिंग, पोस्टर पेंटिंग अशा स्पर्धांचें आयोजन सुद्धा हें वाचनालय करता. सामाजीक जबाबदारीची जाणीव धरून बरेच कार्यक्रमय हांगा जातात. तातूंत ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, हेल्थ कॅम्प, आय चेकअप, रिडींग डे, लायब्ररी डे अशा साबार दिसांचेर कार्यावळींचें आयोजन घडोवन हाडटात. हांगा लायब्ररीची सुविधा आसा. जर कोणाक खंयचें पुस्तक जाय तर व्हडल्या वाचनालयांतल्यान तें मागोवन दिवपाची वेवस्था हांगासरले स्टाफ करतात. अशा सामाजीक पावण्यार बरें काम करपी ह्या वाचनालयाची दखल गोंय सरकारान घेवन आज हो सन्मान करपाचें थारायलां. उत्कृश्ट विलेज लायब्ररीचो पुरस्कार तांकां भेटयतना आज आमकां खूब खोस जाता. विलेज पंचायत लायब्ररी, सावयवेरें. आयच्या दिसाचो निमणो पुरस्कार बेस्ट लायब्ररियन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार फावो जाता डॉक्टर केशव धुरी हांकां. खंयच्याय समाजान
तातून असलेल्या विद्वत्तेक लागून एक उंचाय येता. कला, संस्कृती, भाषा, साहित्य ही जावन आसा आमच्या समाजाची खरी दायज. हातूंतलीच एक दायज म्हळ्यार साहित्य, आणि त्या साहित्याचो संग्रह म्हळ्यारच आमची वाचनालयां. आणि त्या वाचनालयाक एक फुडें दिशा दिवपी आणि फुडें व्हरपी मनीस म्हळ्यारच वाचनालयाचो ग्रंथपाल. हें एक जबाबदारीचें काम. साहित्याचो खोलायेन अभ्यास, प्रशासनाची बरी जाणविकाय हे सगळे गुण एक बऱ्या ग्रंथपालान जाय आसता. अशेंच योग्यतेचे एक ग्रंथपाल म्हळ्यारच डॉक्टर केशव धुरी. ल्हानपणासावन तांकां साहित्य आनी शिक्षणाची आवड. आपल्या घराण्याची, व्यावसायिकांची पार्श्वभूमी आसून लेगीत ते शिक्षणाच्या मळार वाटचाल करूंक लागले. पणजे आपले मुळावें शिक्षण घेतल्या उपरांत तांणी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हांगा लायब्ररी असिस्टंट म्हणून नोकरी करपाक सुरवात केली. तांणी लायब्ररी सायन्साचें BA आनी MA पर्यंतचें शिक्षण घेतलें. तांची शिक्षणाची गोडी वाडली आनी ह्या मळार जितकें फुडें वचूंक शकता तितकें वचपाचें तांणी थारायलें. NET परीक्षा दिवन तांणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठांतल्यान PhD पूर्ण केली. ई-रिसोर्स ह्या आतांच्या काळाच्या म्हत्वाच्या विशयाचेर खोलायेन अभ्यासून प्रबंध बरयलो. तांच्यातल्या ह्या क्षमतेक लागून तांकां वेगवेगळ्या जाग्याचेर कामाची संदी गावली. गोवा युनिव्हर्सिटी, झेवियर कॉलेज म्हापसा हांगा तांणी काम केलां. तांच्या एक कामाचो विशेष उल्लेख करपाचो तो म्हळ्यार संत सोहिरोबा आंबिये कॉलेजीन तांणी आपल्या कल्पकतेन निर्माण केल्ली लायब्ररी. आपल्या कामाचेर जाचो मोग आसता ते अशेंच दूरदृश्टीन काम करीत रावता. फाटलीं 26 वर्सां तांचें अथक कार्य सुरूच आसा. तातूंत एक बरी लायब्ररी कशी तयार करप हातूंत तांचो हातखंड आसा. ताणें आपल्या फुडल्या प्रवासांत UPSC परीक्षा पास करून यशाचें आनी एक शिखर गाठलें. सध्या ते असिस्टंट डायरेक्टर ऑफ डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन म्हणून वावर करता. त्या भायर ते होम सायन्स कांपाल ह्या कॉलेजीन ग्रंथपाल म्हणूनय वावुरता. तांणी कितल्याशाच कार्यशाळा खातीर मार्गदर्शक म्हणून काम केलां. सेमिनार, ट्रेनिंग प्रोग्राम, प्रकाशनां, पेपर प्रेझेंटेशन, विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करप अशी खूबशीं कामां ते अजूनय करीत आसा. आपल्या घरांतल्या वडीलधाऱ्यांकडल्यान गावल्ली बरी देख वाचन संस्कृतीच्या रुपान फुडले पिळगे कडेन पावोवपाचो ध्यास तांच्या मदीं दिसून येता. अशी दूरदृश्टी आशिल्ले अधिकारीच आमच्या प्रशासनाची आनी समाजाची खरी उदरगत करपी म्हालगडे. तांणी केल्ल्या ह्या व्हड कामा खातीर गोंय सरकार करता तांचो आजचो हो सन्मान. डॉक्टर केशव धुरी. सगळ्या पुरस्कार जैतिवंतांचे आम्ही तांकां परबी भेटयता. एकदा जोरदार ताळ्यो ह्या सगळ्या स्टेट अवॉर्डिंग्जा खातीर, तशेंच बेस्ट लायब्ररी आनी बेस्ट लायब्ररीना खातीरूय बी. कार्यावळ फुडें व्हरतना आमच्या आफोण्याक मान दिवन खास निमंत्रित म्हण आमच्या मदीं हाजीर रावले श्री महेश कोठारे. अनेक उत्तमोत्तम अशा मराठी कलाकृती मराठी सिनेसृष्टीला देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, निर्माते केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही वेगळी ओळख आणि वेगळी छाप त्याने निर्माण केली. उत्कृष्ट संवादफेक, स्वतःची खास शैली, रुबाबदार आणि भारदस्त असं व्यक्तिमत्व, अनेक भूमिका अत्यंत ताकदीने साकारल्या ज्या अजूनही आणि पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवण्यासारख्या. डॅमिट आणि बरंच काही ही आत्मचरित्र. मराठी सिनेसृष्टीमध्ये नवीन बदल घडवणारा फिल्म मेकर म्हणून सर्वश्रुत. काही कलाकार आणि काही संवाद यांचं एक समीकरण झालेलं असतं. म्हणजे कलाकाराची ओळख झाली की तो संवादही आपोआप त्याच्या मागून येतो. तसंच महेशजींचंही झालंय. मी महेश कोठारे यांना विनंती करते की गोव्यातल्या कलाकारांशी आपण नमस्कार मंडळी. गोव्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंतजी, गोव्याचे कला आणि सांस्कृतिक कार्याचे मंत्री गोविंद गावडेजी, गोव्याचे एक विशेष आमदार अलेक्स रेजिनाल्डजी, व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि माझ्या गोव्याच्या मित्रांनो, सर्वप्रथम आज ज्यांना पुरस्कार मिळाले
त्यांना माझं मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि गोवा सरकारचंही अभिनंदन की त्यांनी असे हिरे वेचले आणि त्यांना पुरस्कृत करून आपल्या गोव्याची ही कल्चरल परंपरा कायम ठेवली. वा, खरंच जोरदार अप्लॉज पाहिजे खरं गोवा गव्हर्नमेंटला. तर त्यांनी हे एक सुंदर, खरंच गोवा आणि माझं एक फार विशेष नातं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मला तरी असं वाटतं की अखंड भारतात एक सर्वात उत्कृष्ट राज्य आणि एक पणजी हे सर्वात उत्कृष्ट स्टेट जर असेल तर ते गोवा आहे. कारण गोव्यामध्ये मला असं वाटतं 1980 साली प्रथम मी गोव्यात आलो. 80 साली तेव्हा माझं लग्न नुकतं जमलं होतं, पण माझ्या मिसेसला मी घेऊन येऊ शकत नव्हतो. तेव्हा गोव्यावरून मी पत्र लिहिलं होतं तिला. तेव्हा मी फोर्ट अगवाडामध्ये राहिलो होतो आणि तिथे मी गोवा पाहून इतका इम्प्रेस झालो होतो. सावंत साहेब, तुम्हाला सांगतो, त्याहून 100 पटीने इम्प्रेस मी आज झालेलो आहे. काय गोवा आहे, वा, काय रस्ते, काय फ्लायओव्हर्स, काय स्वच्छता, ते बिल्डिंग सुद्धा इतकी टपाटप टिप टॉप पेंटेड. इट लुक्स लाईक अ फॉरेन कंट्री. आय एम सॉरी टू से दिस, असं म्हणावं लागतं, पण एक असं वाटतं की आपण कुठेतरी स्पेन बिनला आलेले आहोत, आपण कुठेतरी पोर्चुगालमध्ये आलेले आहोत. काय इतकी ब्युटिफुल स्वच्छता. आणि त्याला ऑफकोर्स क्रेडिट गोज टू द पीपल ऑफ गोवा. रिअली ग्रेट. आय लव्ह गोवा. तुम्हाला सांगतो, माझा चित्रपट पछाडलेला इथे इफीमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा आपले मनोहर पर्रिकर साहेब सीएम होते. आणि जेव्हा त्यांना कळलं का माझा चित्रपट इथे स्क्रीनिंग होणार आहे, तेव्हा आय वॉज ऑनर्ड का ते स्वतः त्या स्क्रीनिंगला आले आणि माझ्याबरोबर माझ्या बाजूला बसले. हा माझा फार मोठा सन्मान होता. कारण मला असं वाटते का इतका उत्कृष्ट सीएम आजपर्यंत झाला नाही, मनोहर पर्रिकर साहेब. आणि आता ऑफकोर्स सावंत साहेब आहेत. इतका तरुण, तडफदार, धडाकेबाज सीएम पाहून मला तर खूप आनंद झाला. आय विश यू ऑल द बेस्ट सर. आणि तुमचं आणखीन एक अभिनंदन म्हणजे तुम्ही कल्चरल मिनिस्टर सुद्धा इतका उत्कृष्ट निवडलेला आहेत की स्वतः ते ऍक्टर आहेत. येथे ओशाळला मृत्यू सारख्या नाटकात जिथे मास्टर दत्तारामनी ती भूमिका केली होती. मला खरंच हे नाटक पाहायला आवडेल तुमचं. तुम्ही जर पुन्हा प्रयोग केला तर मला नक्की बोलवा, मी येईन. मला खूप आणखीन एक आनंद असा झाला की ज्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही पुरस्कार दिलेत, म्हणजे त्याच्यामध्ये कीर्तनकार होते, त्याच्यामध्ये भजन करणारे होते, त्याच्यामध्ये साहित्यिक होते, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स रिपेअर करणारे सुद्धा होते. म्हणजे तुमची निवड तुम्ही इतकी म्हणजे डिटेल स्टडी करून, रिसर्च करून तुम्ही निवड केलेली आहे. तर खरंच गोवा गव्हर्नमेंटचं मनापासून अभिनंदन. आणि ह्या सर्वांचा पुरस्कार तुम्ही केलात. पण तुम्हाला सांगतो सावंत साहेब, जेव्हा मला फोन आला तुमच्या कल्चरल डिपार्टमेंटमधून, म्हणतो गायतोंडे साहेबांचा फोन होता. त्यांनी मला सांगितलं की महेशजी, तुम्हाला आम्ही एक गेस्ट ऑफ ऑनर करणार आहोत, तुम्ही याल का? मी म्हटलं याल का? गव्हर्नमेंट ऑफ गोवा. आणि आणखीन एक गोष्ट सर, माझी अशी इच्छा आहे, कारण गोवा इतकं सुंदर आहे, त्यामध्ये इतके सुंदर लोकेशन्स आहेत. मी एक ॲज अ मेकर मला खूप इच्छा आहे गोव्यात येऊन शूटिंग करायची. आणि मी त्यावेळेला सुद्धा एक खूप प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला काही ते जमलं. त्यावेळेला काहीतरी एक स्कीम होती, काहीतरी गोवा गव्हर्नमेंट काहीतरी सबसिडी देत होती. आता ती स्कीम आहे की नाही, इच्छा आहे तर तुम्ही गोव्यामध्ये एक चित्रनगरी उभी करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर काही हेल्प लागली, म्हणजे आय एम रिअली ऑफरिंग माय सेल्फ टू यू ॲज अ ऑनररी सर्व्हिस आय विल गिव्ह यू. पण इथे एक सुंदर चित्रनगरी होण्यासारखी आहे. आणि जर झाली तर इथल्या तरुण कलावंतांना खूप मोठी संधी मिळण्याचा एक हे आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे. So I thank you very much. Really, it's a great honor to be here. I really am grateful to the government of Goa.